नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी राज्य सरकारच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांना मीटिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे। विधान भवनाच्या दालनामध्ये ही मीटिंग होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये ही मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये निराधार बांधवांचे जे वाढीव अनुदान आहे ते किती रुपयापर्यंत वाढवले जाणार, त्याचबरोबर निराधार बांधवांचे काही प्रश्न आहेत का, काही अडचणी आहेत का, त्या सुद्धा त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहे। कारण त्या मीटिंगला विविध विभागाचे जे सचिव आहेत किंवा आयुक्त आहेत आणि मंत्री आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवले जाणार आहे। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून निराधार बांधवांचे जेवढेही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी मांडले जाणार आहेत। असे कोणकोणते मुद्दे आहेत की ते मुद्दे त्या ठिकाणी मांडण्याची शक्यता आहे किंवा बच्चूभाऊ कडू यांना कोणकोणत्या विषयांवरती त्या ठिकाणी विषय मांडावे असं त्या ठिकाणी विविध निराधार बांधवांच्या माध्यमातून पत्र देण्यात आलेले आहेत। अशा सर्व मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती त्या मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे किंवा व्हावी असं आपल्याला वाटतंय किंवा अनेक निराधार बांधवांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात यावं असं संपूर्ण लेखाजोखा आपण या ठिकाणी मांडणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किंवा या व्हिडिओमध्ये मी जे काही मुद्दे सांगितले त्यापैकी इतर एखादा प्रश्न असेल तो प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि तुमच्यापैकी एखादा प्रश्न मी या ठिकाणी कव्हर केला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करायची आहे। चला आपण आता एक तो प्रश्न घेऊया। यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा किंवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर ऑनलाईन काम करणारे जे IT असिस्टंट आहेत, ते कर्मचारी आहेत, ते संपावरती गेलेले आहेत। लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक IT असिस्टंट म्हणून नेमणूक केली जाते। तो आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जेवढेही लोकांचे जे नवीन फॉर्म असतील ते ऑनलाईन अपडेट करणं किंवा काही लोकांची कागदपत्रांची फेर तपासणी किंवा फेर बदल असतो, माहिती अपडेट करणं, अद्ययावत करणं, यासाठी एकाची नेमणूक केली जाते। परंतु काही तालुक्यांमधील जे IT असिस्टंट लोक आहेत ती संपावरती गेलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी काम करायला कोणीच व्यक्ती नाही। तर अशा अवस्थेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने माहिती अपडेट करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी गेल्यानंतर तरी सुद्धा त्यांची कामं होत नाहीत। तर त्या ठिकाणी हा मुद्दा घेणं अपेक्षित आहे की बाबा त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करावं, कारण किंवा त्याच्या संदर्भात एखादा पर्यायी व्यक्ती सुद्धा नेमला पाहिजे। त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती लाभार्थ्यांना खात्यामध्ये 500 रुपयापर्यंत बॅलन्स ठेवावा लागतो आणि हा बॅलन्स जर ठेवला नाही तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं अकाउंट बंद केलं जातं, खातं बंद केलं जातं। कारण मित्रांनो, बँकेचा एक नियम आहे की त्या बँकेमध्ये जर अकाउंट असतो तो अकाउंट कंटिन्यू चालू राहावा यासाठी त्या बँकेमध्ये कमीत कमी 500 रुपये इतकं रक्कम ठेवावी लागते आणि जर समजा ही रक्कम ठेवली नाही तर त्या ठिकाणी ते खातं निष्क्रिय होतं किंवा बंद होतं आणि लाभार्थ्याला जे शासनाकडून DBTच्या माध्यमातून जे पैसे दिले जातात ते पैसे ट्रान्सफर करून सुद्धा ते पैसे त्याच्या खात्यात जमा होत नाही, कारण ते अकाउंट बंद असतं। तर अशा परिस्थितीमध्ये यावरती काहीतरी मार्ग काढावा, यावरती काहीतरी तोडगा काढावा असा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो। त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांची जी यादी असते ती ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करावी। लक्षात ठेवा, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किती लाभार्थी आहेत, कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत, त्या संदर्भात जी यादी असते ती यादी शासनाच्या पोर्टलवरती अपडेट करावी, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना कळणार आहे की बाबा आपण या योजनेचे लाभार्थी आहोत। नाहीतर अनेक लोकांना आपण लाभार्थी आहोत असं माहीत होतं, परंतु आत्ता जर पैसे येत नाही म्हणून आपण लाभार्थी आहोत किंवा नाही हेच कळत नाही। त्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजे। त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी अद्ययावत पोर्टल तयार करावं। आपण या अगोदर एक व्हिडिओ टाकली होती की बाबा तुम्हाला स्वतःला ऑनलाईन पद्धतीने आपली स्वतःची माहिती अपडेट करता येणार आहे, चेक करता येणार आहे, परंतु चेक करताना लाभार्थी असून सुद्धा OTP येत नाही, मेसेज फेल दाखवतोय। तर असं अद्ययावत पोर्टल त्या ठिकाणी सुरू करावं असं या ठिकाणी निराधार बांधवांच्या माध्यमातून मागणी केली जाते। त्याचबरोबर वयोवृद्ध निराधार बांधवांचे आधार कार्ड अपडेट होत नाही, त्यांची KYC होत नाही, म्हणजे थंब द्यायला जातात तेव्हा थंबची KYC होत नाही, आधार अपडेट होत नाही। तर त्यावरती सुद्धा काहीतरी पर्याय काढला पाहिजे, कारण DBT ही अपडेटवरच अवलंबून असते आणि अपडेट जर झाला नाही तर मात्र सुद्धा अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत आणि होत आहेत। त्यानंतर तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयातून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जे काही अपडेट किंवा जे काही परिपत्रक येतात
ते वेळेत निघत नाही किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचले पाहिजे यासाठी राज्य स्तराच्या माध्यमातून काहीतरी एक असं सिस्टम तयार करावं की ते परिपत्रक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी अनुपस्थित असणे व सहकार न करणं। ज्यावेळेस मित्रांनो माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस तिथे जे काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते वेळेवर उपस्थित नाही राहत आणि मग आपला लाभार्थी जाऊन त्या ठिकाणी बसून राहतो तरी सुद्धा ते कर्मचारी येत नाहीत आणि सहकार्य सुद्धा करत नाहीत, तर त्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे। त्याचबरोबर चुकीच्या अहवालामुळे पात्र लाभार्थी नाकारले जातात। एक लक्षात ठेवा, 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर संबंधित तहसील कार्यालयातून एक यादी किंवा अहवाल शासनाकडे जातो निराधार बांधवांचा, तर त्या ठिकाणी त्या माहितीतून यादीतून काही वेळेस लाभार्थ्यांची नावं काढली जातात, तर ते सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी योग्य न करणे किंवा बोगस दिव्यांगांची पडताळणी करून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ दिला गेला पाहिजे। म्हणजे जे बोगस दिव्यांग बांधव आहेत, बोगस निराधार बांधव आहेत, त्यांच्या खऱ्या अर्थाने तपासणी केली पाहिजे आणि ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्या लाभार्थ्यांपर्यंत हे पैसे गेले पाहिजे। यासाठी शासन स्तरावरती काही नवीन प्रणाली, नवीन गोष्टी किंवा सिस्टम उभा केला पाहिजे, असं लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी केली जात आहे। त्याचबरोबर सर्व कागदपत्रे पुन्हा सादर करणे, इतर तहसीलदार कार्यालयामध्ये ते कागदपत्र स्वीकारले जात नाही, बाकीच्या कार्यालयामध्ये ते कागदपत्र स्वीकारले जातात। उदाहरणार्थ हयातीचा दाखला असेल किंवा उत्पन्न दाखला असेल, तर या संदर्भात काही तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र घेतात आणि काही तहसीलदार कार्यालयामध्ये ते कागदपत्र घेत नाहीत, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये समन्वय नाही आहेत। कारण एकमेकांशी नातेवाईक असतात, आमच्या तालुक्यामध्ये कागदपत्र घेतले, आम्हाला आता लाभ मिळणार, तुमच्या तालुक्यात घेतले नाही, तुम्ही बाद होणार, अशी चर्चा असते। त्यामुळे प्रशासनामध्ये सुद्धा समन्वय असला पाहिजे, असं या ठिकाणी झालं पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी काही लाभार्थी वार्षिक उत्पन्न ची अट जी आहे ती पूर्ण न झाल्यामुळे त्या ठिकाणी बाद केले जात आहेत। आता वार्षिक उत्पन्न कमी जास्त प्रमाणात होतो, एक लक्षात ठेवा, वार्षिक उत्पन्न म्हणजे काय, त्याला येणारं उत्पन्न किंवा त्याच्याकडे असलेली रक्कम म्हणजे त्याचा वार्षिक उत्पन्न नाही, अशा निकष आहेत। परंतु त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये उत्पन्न दाखला सादर करणं शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लाभार्थ्यांना वंचित केलं जातं, बाद केलं जातं। त्याचबरोबर सामाजिक, बघा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, सामाजिक राजकीय हस्तक्षेपामुळे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांना पात्र करून घेतलं जातं आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांना पैसे मिळाले पाहिजे त्यांना मात्र पैसे मिळत नाहीत। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती जी शेवटची जी सही असते अप्रूव्हलची, त्यावेळेस एखाद्या राजकीय लोकांची असते, आमदार खासदारांची असते, तर त्या ठिकाणी जो व्यक्ती पात्र नसताना सुद्धा त्याला पात्र करून घेतलं जातं। तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा ज्याला गरज आहे तो मात्र वंचित राहतो, त्याच्या कागदावरती सही होत नाही, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं या ठिकाणी लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारलं जातंय आणि हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात यावं अशी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडून सुद्धा मागणी आणि निराधार बांधवांकडून सुद्धा मागणी। त्याचबरोबर बोगस निराधार आणि बोगस दिव्यांग यांच्यासाठी कठोर पडताळणी सिस्टम चालू करावी आणि खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना याचा बेनिफिट झाला पाहिजे, यासाठी राज्य स्तरावरून या ठिकाणी काम केलं पाहिजे। त्याचबरोबर दरवर्षी उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून एखादा पोर्टल उभा करावं, द्यावं असं सुद्धा मागणी केली जात आहे। कारण दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील किंवा वृद्धपकाल योजने लाभार्थी असतील, त्यांना प्रत्येक वेळेस तहसील कार्यालयामध्ये जाणं शक्य नाही, दिव्यांग बांधवांना चालता येत नाही, त्यांना तिथपर्यंत येणं शक्य नाही, तर त्यांच्या मोबाईलमध्ये काही अशी व्यवस्था करता येते का, तर या संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काहीतरी ठोस पाऊल उचलावं असं या ठिकाणी आम्हाला वाटतं किंवा बच्चू भाऊ यांनी त्या ठिकाणी तो मुद्दा मांडावा। त्याचबरोबर डीबीटी ॲक्टिव्ह केल्यापासून थकीत अनुदान हे दिलं गेलं पाहिजे। एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्ही सरसकट 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000, 9,000 वन टाइम जर देताय, तर माझ्या निराधार बांधवांनी ज्या दिवशी डीबीटी ॲक्टिव्ह केली त्यांचं स्टेटस अपडेट जर झालं तर पुढच्या महिन्यापासून त्यांना पैसे तरी द्या, नाही तर थकीत अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करावं, असं या ठिकाणी ठोस निर्णय बच्चू भाऊ कडू यांनी घेऊनच आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। त्याचबरोबर मासिक हप्त्यासाठी एक तारीख फिक्स करावी। आत्ता मागच्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये दोन्ही महिन्यामध्ये सेम तारीख 6 तारखेला पैसे आले, परंतु यापूर्वी मात्र सेम तारखेला पैसे येत नव्हते। तर असं न होता प्रत्येक महिन्याला जी एक तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेला ते पैसे मिळावं असं या ठिकाणी एक तारीख फिक्स झाली पाहिजे असं निराधार बांधवांच्याकडून मागणी केली जाते। त्याचबरोबर निराधार बांधवांच्यासाठी स्थानिक लेवलला म्हणजे तालुका स्तरावरती एक सहाय्यक केंद्र
एक सहाय्यक केंद्र म्हणून स्थापन केले पाहिजे, म्हणजे निराधारांसाठी सहाय्यक केंद्र। त्या ठिकाणी तो नेहमी निराधार बांधव जाऊन त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवू शकतो, त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी सोडवल्या जातील असं या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये न जाता जर सहाय्यक केंद्र या ठिकाणी जर उघडले प्रत्येक ग्रामपंचायत लेवलला किंवा मंडल अधिकारी ठिकाणी तरी सुद्धा हा प्रश्न मार्गी लागू शकतो। त्याचबरोबर मासिक यादी पोर्टलवरती अपडेट करावी, ज्या ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेत आहेत किंवा नवीन लोक ॲड होतात तर त्यांची मासिक यादी पोर्टलवरती अपडेट केली पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा। त्याचबरोबर KYC, आधार लिंक, DBT संदर्भात मार्गदर्शन शिबिरं किंवा मार्गदर्शन कॅम्प आयोजित केले पाहिजे। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये एक सहाय्यक अधिकाऱ्याची नेमणूक केली पाहिजे, म्हणजे तो या निराधारांना मदत करेल। म्हणजे सहाय्यक केंद्र तर खोला, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करा प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून, पण एक तहसील कार्यालयामध्ये तुम्ही एक सहाय्यक अधिकारी नेमा, जेणेकरून तो निराधार बांधवांच्यासाठी सेपरेट असेल आणि तो त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल। यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी एक हेल्पलाईन नंबर द्यावा, त्याचबरोबर व्हॉट्सअप क्रमांक द्यावा, म्हणजे शासनाच्या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी असतील किंवा शासनाच्या संदर्भात जे काही परिपत्रक येतात ते परिपत्रक त्याला व्हॉट्सअपवरती मिळतील। त्याचबरोबर त्याला फोनच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करता येणार आहे की बाबा माझी अशी अशी अडचण आहे, मला काय केलं पाहिजे, या संदर्भात एखादा हेल्पलाईन नंबर आणि व्हॉट्सअप क्रमांक द्यावं असं या ठिकाणी विविध मागण्यांच्या स्वरूपामध्ये निराधार बांधव बच्चूभाऊ कडू यांना सांगत आहेत। त्याचबरोबर सरकारला सुद्धा सांगत आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक विनंती असेल, बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न घेतले जातील, 100% घेतले जातील, कारण निराधार बांधवांच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत हे सर्व प्रश्न गेलेले आहेत। परंतु शासनाला सुद्धा माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती असेल की या ठिकाणी जे प्रश्न घेतले त्या प्रश्नांवरती चर्चा करावा। बच्चूभाऊ कडू यांनी तुमच्यासमोर जे प्रश्न मांडले जातील ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यावरती सकारात्मक निर्णय देऊन या ठिकाणी निराधार बांधवांना एक आशेचा किरण द्यावं असं या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे। अशा पद्धतीने मित्रांनो 2 तारखेला विधान भवनामध्ये बच्चूभाऊ कडू आणि शासन यांच्यामध्ये जे मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा व्हावी, चर्चा होईल अशी अपेक्षा करून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती ना पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।